भर्ती का आज का तीसरा दिन और भाई साहब भीड़ देखो। सकाळचे 3 वाजता है, सुबह के 3 बजने को आ रहे हैं और अभी ऑलमोस्ट 300 से 350 लड़कियों के आसपास आ गए हैं और अभी आना कंटिन्यू है। सुबह 5 बजते ही एंट्री मिलना शुरू हो जाएंगे इस गेट से। आज आपल्यासोबत प्रतिस्पर्धी आहे पोलीस भरतीच्या। आजचा आहे तिसरा दिवस आहे ना? आजचा तिसरा दिवस। सांगा आज तुम्ही किती वाजता आले इथं? मी इथे 2-2:30 वाजता आलो आणि लाईन मध्ये लागलो। अच्छा, किती लाईन होती? लाईन तर खूप मोठी होती इथपासनं तर तुझं 3rd-4th खंबाजीचं ते जे स्कॉर्पिओ दिसत आहे तिथपर्यंत लाईन होती। अच्छा, त्याचे किती पोरं होते? आता नियमानुसार पहिल्या दिवशी 800 बोलवले होते, दुसऱ्या दिवशी 1000, तिसऱ्या दिवशी 1200 मुलं आज बोलवले होते। आणि सकाळी त्या टायमाला किती मुलं होते बघा? सकाळीच्या टायमाला करीब मला तरी वाटते खूप मुलं होते, पण आकडा अंदाजानं 800 ते 900 मुलं होते। बाकी मुलांना विचारलं तुम्ही की किती वाजता आले, काय आले? 1-1 वाजतापासून होते म्हणे इथे। कोणी इथं जे आले नाही ते डायरेक्ट गावावरून सुद्धा इथं झोपले होते म्हणे। काय मग किती वाजता सोडण्यात आलं तुम्हाला इथून? तरी गर्दी वाढल्यामुळे समथिंग 4 ते 5च्या दरम्यान सोडले। अच्छा, 4 ते काय प्रोसेस काय होती इथून तुम्हाला सोडल्यानंतर? इथून तर काहीच प्रोसेस नव्हती। इथून डायरेक्ट आतमध्ये जाऊ दिले, आतमध्ये परत तिथं गेट जवळ बाहेर बसवले होते। तिथं बॅचेस पाडले होते, 20-20ची लाईन असायची, तिथं बसवले होते। मग एक लाईन आतमध्ये जाऊ देत होते, त्याच्यानंतर मग टोकन नंबर देत होते। टोकनवर एक बॅगला लावायची होती, एक आपल्या जवळ ठेवायची होती। ते बॅग ठेवायची, डॉक्युमेंट वगैरे घ्यायचे होते आणि जी वस्तू तुम्हाला पाहिजे, असं काही केळी झाल्या, काही फ्रूट झाले, काही प्री वर्कआउट या फिर एक्स्ट्रा काही पण तुम्हाला जे लागते वॉटर बॉटल वगैरे ते तुम्ही आतमध्ये घेऊ जाऊ शकता। वॉच अलाउड नव्हती, वॉच सर्व चेकिंग करतात ते, हात वगैरे असं काही सर्व चेक करतात ते, वॉच वगैरे जमत नाही। अच्छा, मग भरपूर मुलं आपल्याला वॉच घालून दिसले, कसं काय? ते समथिंग मला वाटतं कोणी ओळखीचे असतील त्याच्यामुळे या फिर मग त्यांनी लपून चोरून नेलेली आहे। आणि काय एक्सपिरियन्स होता मग त्याच्यानंतर डॉक्युमेंट चेक झाल्यानंतर? डॉक्युमेंटमध्ये जास्त काय आम्हाला सांगितलं होतं अगोदर की आधार कार्ड लागेल, नॉन क्रिमिनल लागेल, डोमेशियल लागेल, कास्ट सर्टिफिकेट, पण आमच्याकडे फक्त 2 ॲडमिट कार्ड झेरॉक्स, एक आपण जो फॉर्म भरला होता त्याचे 2 आणि एक ओळखपत्र आधार कार्ड, आणि एक ते फॉर्म देतात, तो फॉर्म आपल्याला भरावा लागतो। पेन सोबत घेऊन याल पण। अच्छा, बस पेन आवश्यक आहे तिथं। कशाच फॉर्म असतो? अंडरटेकिंग फॉर्म असतो की काय? म्हणजे दुखापत झाल्यात तुम्ही? तेच की
तुमचे ॲड्रेस टाकायचं असतं, नाव नंबर टाकायचं असतं, बस तुझी छाती किती हाईट किती आहे त्याचं फॉर्म असतं ते. अच्छा, तर मग तिथे तुमची हाईट आणि छाती मोजली जाते कसं? हाईट आणि छाती तिथं मोजलं जाते. अच्छा. ते एंडिंगला प्रोसेस असते. हाईट आणि छाती मोजल्यानंतर तिथं बसायला वगैरे लावतात. मग पायाला सेन्सर वगैरे बांधतात आणि त्यानंतर चालू होऊन जाते तुमची 100 मीटर अच्छा, 15 ते 20 मिनिटानंतर. तर आधी छाती हाईट मोजल्यानंतर 100 मीटर सुरू होते कसं? म्हणजे ग्रुप पाडले असतात त्यांचे. पहिले असे 4 ते 5 ठिकाणी मला बसवतात. अगोदर बाहेर, मग अजून समोर, मग अजून असे बसवतात बाहेर. तर तिथं डॉक्युमेंटसाठी म्हणजे जो टोकन नंबर तुमचा आहे त्या टोकन नंबरचा गट पाडल्यात. तर मी ग्रुप डी मध्ये होतो तिथं. तर डी मध्ये आमचे लवकर असं तर मी तिथं लवकर नंबर लागून गेला माझ्या तिथं. तिथं हाईट आणि छाती मोजली जाते, त्याच्यानंतर मग सेन्सर बांधला जाते. मग 15 ते 20 मिनिटचा गॅप मिळतो, त्याच्यानंतर मग 100 मीटर स्टार्ट. अच्छा, आणि 100 मीटर नंतर मग कसं काय? 100 मीटर झालं की 1600 नंतर मग घोडा. अच्छा, मग या इव्हेंटमध्ये किती मिनिटाचा गॅप दिला तो अर्धा तास की कसं काय? म्हणजे कसं रेस्टसाठी 100 मीटर झालं तर त्याच्यानंतर रेस्टसाठी तुम्हाला किती वेळ दिला जातो? रेस्ट 100 मीटर आमचं म्हणजे सेन्सर बांधलं ना त्याच्या मॅक्सिमम 15 ते 20 मिनिट होते आमच्याकडे. तिथंच सर्व वॉशरूम वगैरे जे काही आहे ते तिथंच करायचं होतं. आणि ग्रुपच्या वेळा जाऊ देत नाही. थोडं चांगलं असेल तो आपल्यासोबत जो पोलिसवाला राहतो तेव्हा आपल्याला जाऊ देतात, नाही तर मग जाऊ देत नाही बाहेर. जो काय त्या वेळेच्या अंदर आपल्याला वॉशरूम म्हणा, पाणी म्हणा, बूट काढायचे बूट तुम्ही काढू शकता, त्या काही काळामध्येच, नाहीतर मग काही काढू देत नाही ते. आणि ते शूजचं काहीतरी आलं होतं की स्पाइक शू वगैरे वापरण्यात स्पाईक येणार? शूज अलाउड नाहीत. स्पाईक वापरू शकतात पण ते खिळे तुम्हाला काढावे लागतील ते, नाहीतर मग बिना शूज जाऊ शकता. आणि तुमचं मग काय तिथे किट काय असते तुमची? किट म्हणजे कसं? तुमचा युनिफॉर्म काय असतो? युनिफॉर्म तुम्ही कोणते पण लावू शकता, पण तुम्हाला ज्याच्यामध्ये धावायचं आहे, जसं मी हे मध्ये लावलं होतं, तर तुम्हाला बाहेरच कपडे काढावे लागतील. एंट्रीच्या अगोदरच म्हणजे स्टार्टिंगलाच तुम्हाला बाहेर कपडे काढावे लागतील. डॉक्युमेंट म्हणा, तुमचे कपडे म्हणा, जे काय ते तुम्हाला बाहेरच काढावे लागतील. म्हणजे आधी तिथे फक्त तुम्हाला टी शर्ट आणि लोअर मध्ये जावं लागेल, हाफ पॅन्टला? हां, पहिली प्रोसेस तुमची तेच आहे की कपडे काढायचे आणि बॅग वगैरे सामान आपल्याला अंदर ठेवून द्यायचं आहे. आणि मग तिथे पाण्याची वगैरे व्यवस्था कशा प्रकारे केली? पाण्याची खूप व्यवस्था आहे, तेवढं काही टेन्शन नाही. पाण्याची व्यवस्था आहे आणि फ्रुट्सची पण व्यवस्था आहे आणि बिस्किटची पण व्यवस्था आहे. पण जर नंबर तुमचा पहिला लागला तर फ्रुट्स नशिबात आहेत, नाहीतर मग बिस्किटच आहे, तुम्हाला इंडियन बिस्किट मिळू शकतात. अच्छा, म्हणजे आधी ते 1 वाजता येऊन राहावं लागेल? 1 वाजता आले तर हो, तुम्हाला शायद बिस्किट या फिर केड मिळू शकते. आणि पण पैशाने मिळू शकतात ते. आणि तिथे गेल्यानंतर मग शेवटची प्रोसेस काय असते तुमची? 100 झाली की मॅक्सिमम 15 ते 20 मिनिटचा ब्रेक राहते. 20-25 मिनिट खूप झाले ते, मग 16साठी धावायला लावतात. 16 झाली की घोड्याला खूप टाइम मिळतो, करीब अर्धा ते पाऊण तास मिळतो मला घोड्यासाठी. 1600 झाल्यावरती मग घोड्यानंतर बस बाकी काही नाही. बस आपले जे टोकन नंबर, चेस्ट नंबर वगैरे जमा करायचे असतात. आपल्याला मार्क्स माहीत होतात कोणत्या इव्हेंटला किती आले, साईन करायची असते, मग वापस बाहेर. प्रत्येक इव्हेंट झाल्यावर साईन करायची की आज शेवटी? हो, साईन प्रत्येक इव्हेंट नंतर नाही, पूर्ण झाले 3 इव्हेंट झाले की साईन करावी लागते आपल्याला. एंडिंगला साईन करावी लागते. धन्यवाद आमच्यासोबत बोलल्याबद्दल. तर या पद्धतीने इथे पोलीस भरती सुरू आहे. आता हा आजचा 3रा दिवस होता. परत मुलांची 4 ते 5 दिवस परत भरती आहे, त्याच्यानंतर मुलींची भरती सुरू होणार. धन्यवाद.